रेल्वे स्टेशनवर वृद्ध वडिलांना एकटं सोडून मुलगा निघून गेला. पण 2 तासांनी पोलिसांचा फोन आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पुणे रेल्वे स्टेशन. संध्याकाळचे जवळपास 7 वाजले होते. प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होती. कोणी ट्रेन पकडण्यासाठी धावत होतं, कोणी आपल्या माणसांना निरोप देत होतं. आणि त्या गर्दीत एका बाकावर 72 वर्षाचे वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होते. त्यांचं नाव होतं रामचंद्र पाटील. अंगावरती साधा पांढरा सदरा, खांद्यावर जुना टॉवेल, पायाजवळ एक छोटी काळी बॅग. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा सचिन उभा होता. रामचंद्रांनी विचारलं, सचिन, आपण गावाला जाणारी ट्रेन इथूनच पकडणार ना? सचिन काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता. बाबा, तुम्ही इथे 5 मिनिटं बसा, मी तिकीट घेऊन येतो. रामचंद्र हसले. जा बाळा, मी इथेच आहे. सचिन तिथून निघाला आणि गर्दीत गायब झाला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, अर्धा तास झाला, पण सचिन परत आला नाही. रामचंद्र प्रत्येक वेळी गर्दीमधून एखादा तरुण येताना दिसला की आशेने उठायचे, सचिन आला का? पण प्रत्येक वेळी निराश होऊन पुन्हा बसायचे. 1 तास झाला. त्यांनी खिशामधून जुना मोबाईल काढला. सचिनला फोन केला. फोन बंद होता. रामचंद्रच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली, पण त्यांना अजूनही मुलावरती विश्वास होता. कदाचित फोनची बॅटरी संपली असेल, ते स्वतःला समजावत होते. त्यांना काही माहीत नव्हतं. सचिन तिकीट काढायला गेलाच नव्हता. तो स्टेशनच्या बाहेर गेला होता, गाडी सुरू केली आणि घरी निघून गेला होता. त्याने आपल्या वृद्ध वडिलांना जाणून बुजून स्टेशनवरती सोडलं होतं. रामचंद्रांचं आयुष्य मात्र असं नव्हतं. त्यांची पत्नी सचिन लहान असतानाच गेली होती. त्या दिवसापासून त्यांनी सचिनला आई आणि वडिलांचं दोघांचं प्रेम दिलं. रामचंद्र ST महामंडळामध्ये चालक होते. पहाटे 4 वाजताची ड्युटी, रात्री उशिरा घरी येणे. पण कितीही थकले असले तरी सचिनसाठी वेळ काढायचे. सचिन 10वीमध्ये असताना त्याला इंजिनियर व्हायचं होतं. कॉलेजची फी खूप होती. रामचंद्रांनी स्वतःच्या निवृत्तीसाठी साठवलेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केले. सचिन इंजिनियर झाला, पुण्यामध्ये नोकरी लागली, लग्न झालं. काही वर्षांनी त्याने शहरामध्ये फ्लॅट घेतला. निवृत्तीनंतर रामचंद्र मुलासोबत राहायला लागले. सुरुवातीचे काही महिने चांगले गेले, पण नंतर घरात त्यांची उपस्थिती सचिनच्या पत्नीला खटकू लागली. तुमचे बाबा दिवसभर घरात असतात, आपल्याला प्रायव्हसीच नाही, त्यांना गावाला पाठवा ना. सचिन सुरुवातीला दुर्लक्ष करायचा, पण रोजच्या वादामुळे तोही बदलत गेला. शेवटी एका दिवशी त्याने असं ठरवलं, बाबांना गावाला पाठवायचं. पण रामचंद्रांचं गावातील घर काही वर्षापूर्वीच विकलं गेलं होतं. त्यांना तिथे सांभाळणारं देखील कोणी नव्हतं. तरीही सचिन त्यांना स्टेशनवरती घेऊन आला आणि एकटं सोडून निघून गेला. रात्रीचे 9 वाजले. स्टेशनवर गर्दी कमी होऊ लागली. रामचंद्र अजूनही त्याच बाकावर बसले होते. डोळे मात्र प्रवेशद्वाराकडे होते. तेवढ्यात जवळपास 30 वर्षाची एक तरुणी तेथून जात होती. तिने रामचंद्रांना पाहिलं. काही वेळाने ती पुन्हा त्याच ठिकाणी आली. वृद्ध अजूनही तिथेच होते. ती जवळ गेली. आजोबा, तुम्ही कुठे जाणार आहात? रामचंद्र म्हणाले, माझा मुलगा तिकीट आणायला गेलाय, आता येईल. तरुणीने घड्याळाकडे पाहिलं. किती वेळ झाला? रामचंद्र शांत झाले. 2 तास. तरुणीला संशय आला. त्यांचा नंबर द्या. तिने फोन केला. फोन बंद होता. ती म्हणाली, आजोबा, चला आपण पोलिसांकडे जाऊ. रामचंद्र लगेच म्हणाले, नको बाळा, माझा सचिन मला सोडून जाणार नाही. त्या एका वाक्यात मुलावरचा विश्वास होता. तरुणीचे डोळे भरून आले. तिचं नाव होतं आरती. आरती रामचंद्रांना रेल्वे पोलिसांकडे घेऊन गेली. पोलिसांनी त्यांची माहिती घेतली. पोलिसांनी विचारलं, मुलाचा नंबर? रामचंद्रांनी नंबर दिला. दुसऱ्या नंबरवरून फोन केला. यावेळी सचिनने फोन उचलला. हॅलो, रेल्वे पोलिसांकडून बोलतोय. सचिन काही क्षण शांत झाला. तुमचे वडील स्टेशनवर आहेत. सचिन म्हणाला, हो, ते गावाला जाणार होते. पोलिसांनी विचारलं, मग तुम्ही त्यांना एकटं का सोडलं? सचिनने खोटं सांगितलं. मला अचानक ऑफिसचं काम आलं, ते स्वतः जाऊ शकतात. पोलिसांनी फोन ठेवला. रामचंद्रांनी सगळं ऐकलं होतं. त्यांच्या डोळ्यातून पहिल्यांदा अश्रू खाली पडले. कारण आता त्यांना समजलं होतं, सचिन तिकीट आणायला गेला नव्हता, तो त्यांना सोडून गेला होता. आरतीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आजोबा, आज रात्री तुम्ही आमच्या घरी चला. रामचंद्र म्हणाले, नको बाळा, तुला त्रास होईल. कसलाही त्रास नाही. तेवढ्यात एक पोलीस म्हणाला, बाबा, तुमच्या बॅगेत काही ओळखपत्र आहेत का?
रामचंद्रांनी काळी बॅग पुढे केली. पोलिसांनी बॅग उघडली. आतमध्ये 2 जोड कपडे, औषधं, एक जुना फोटो आणि एक तपकिरी रंगाचं पाकिट होतं. पोलिसांनी फोटो बाहेर काढला. फोटो पाहून आरती अचानक स्तब्ध झाली. तिने फोटो हातात घेतला. फोटोमध्ये जवळपास 30 वर्षापूर्वीचे रामचंद्र होते. त्यांच्या शेजारी एक महिला आणि त्यांच्या हातात एक छोटी मुलगी. आरतीच्या हातातून फोटो जवळपास खाली पडला. ती थरथरत्या आवाजामध्ये म्हणाली, आजोबा, ही मुलगी कोण आहे? रामचंद्रांनी फोटो पाहिला. काही क्षण ते काहीच बोलले नाही. मग म्हणाले, ती गौरी, माझी मुलगी. आरतीला धक्काच बसला. तुम्हाला मुलगीही होती? रामचंद्रांनी दीर्घ श्वास घेतला. हो, पण ती माझी जन्माची मुलगी नव्हती. सगळे शांत झाले. रामचंद्र सांगू लागले, जवळपास 30 वर्षापूर्वी एका पावसाळी रात्री रामचंद्र एसटी घेऊन कोल्हापूरहून पुण्याकडे जात होते. रस्त्याच्या कडेला अपघात झालेला होता. एका कारचा भीषण अपघात झाला होता. रामचंद्रांनी बस थांबवली. गाडीमध्ये एक जोडपं गंभीर जखमी अवस्थेत होतं आणि मागच्या सीटवर जवळपास 3 वर्षाची मुलगी रडत होती. रामचंद्रांनी तिघांनाही दवाखान्यात पोहोचवलं, पण त्या मुलीचे आईवडील वाचले नाहीत. काही दिवस त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध सुरू होता. नंतर तिचे मामा आले आणि तिला घेऊन गेले. त्या मुलीचं नाव होतं गौरी. रामचंद्र आणि त्यांच्या पत्नीने त्या काही दिवसात तिची स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेतली होती. जाताना गौरी रामचंद्राचा हात सोडत नव्हती. वर्षे गेली, संपर्क तुटला, पण रामचंद्रांनी तिचा फोटो अजूनही जपून ठेवला होता. आरतीच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आजोबा, गौरी माझी आई आहे. रामचंद्र स्तब्ध झाले. काय? आरतीने मोबाईलमधला तिच्या आईचा फोटो दाखवला. रामचंद्रचे हात थरथरू लागले. तीच मुलगी आता 50च्या आसपासची महिला झाली होती. रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. आरतीने लगेच आईला व्हिडिओ कॉल केला. फोनवर रामचंद्रांना पाहताच गौरी काही क्षण काहीच बोलू शकली नाही. मग अचानक रडू लागली. काका, तुम्ही? रामचंद्रही रडत होते. गौरी, तू एवढी मोठी झालीस? गौरी म्हणाली, मी तुम्हाला किती वर्ष शोधलं. मामाने सांगितलं होतं की माझा जीव वाचवणारे एक एस्टेट ड्रायव्हर होते, पण तुमचा पत्ता हरवला. त्या रात्री नियतीने 30 वर्षापूर्वी तुटलेलं नातं पुन्हा जोडून दिलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. आरतीने रामचंद्रांना आपल्या घरी नेलं. दुसऱ्या दिवशी गौरी स्वतः त्यांना भेटायला आली. ती रामचंद्रांच्या पायावरती डोकं ठेवून रडू लागली. माझे आईबाबा गेले तेव्हा काही दिवस तुम्ही मला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. आजपासून तुम्ही एकटे नाही. रामचंद्र म्हणाले, पण माझा सचिन? गौरीने त्यांचा हात पकडला. त्याला त्याची चूक कधीतरी समजेल. इकडे सचिनच्या आयुष्यात मात्र मोठी अडचण आली. 2 दिवसांनी त्याच्या कंपनीत आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू झाली. सचिनचा त्यात प्रत्यक्ष दोष नव्हता, पण एका कागदपत्रावर त्याची सही होती. त्याची नोकरी जाण्याची वेळ आली. त्याला तातडीने जुन्या कागदपत्रांची गरज होती. ती कागदपत्र कुठे आहेत हे फक्त रामचंद्रांना माहीत होतं. सचिनने वडिलांना फोन केला. पहिला फोन उचलला नाही, दुसरा उचलला नाही, तिसऱ्या वेळी आरतीने फोन उचलला. हॅलो, सचिन म्हणाला. बाबा कुठे आहेत? आरती शांतपणे म्हणाली, सुरक्षित आहेत. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. रामचंद्रांनी फोन घेतला. बोल सचिन. सचिन काही क्षण शांत राहिला. बाबा, माझ्यावर मोठी अडचण आली आहे. रामचंद्रांनी पूर्ण गोष्ट ऐकली. ज्या मुलाने त्यांना स्टेशनवरती एकटं सोडलं, त्याच मुलाला आज त्यांची गरज होती. पण रामचंद्रांनी एकही टोमणा मारला नाही. फक्त म्हणाले, घाबरू नकोस. तुझी जुनी फाईल माझ्या कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये आहे. त्यात तुला लागणारी सगळी कागदपत्रं आहेत. सचिन शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला माझ्यावर राग नाही? रामचंद्र काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, मुलगा आईवडिलांना सोडू शकतो रे, पण आईवडील मुलाला संकटात कधीच सोडत नाहीत. फोनच्या दुसऱ्या बाजूला सचिन रडू लागला. संध्याकाळी सचिन आरतीच्या घरी आला. दार उघडलं. समोर रामचंद्र बसले होते. सचिनने त्यांना पाहिलं आणि थेट त्यांच्या पायावर पडला. बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. रामचंद्रांनी त्याला उठवलं. सचिन म्हणाला, चला बाबा, घरी जाऊया. रामचंद्रांनी त्याच्याकडे पाहिलं. घरी? सचिन रडत म्हणाला, हो, तुमच्याशिवाय ते घर नाही बाबा. रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं. आरती आणि गौरी दारात उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या. ज्या रेल्वे स्टेशनवर एका मुलाने आपल्या वडिलांना एकटं सोडलं होतं, त्या स्टेशनने रामचंद्रांना 30 वर्षापूर्वी हरवलेली मुलगी त्यांना पुन्हा मिळवून दिली होती आणि सचिनला त्याचा बाप
पुन्हा मिळवून दिला होता. मित्रांनो, आई वडील म्हातारे झाले म्हणून ते ओझं होत नाहीत. लहानपणी आपण चालू शकत नव्हतो तेव्हा त्याने आपला हात धरला होता. आज त्यांचे पाय थकले असतील तर त्यांचा हात धरण्याची वेळ आपली आहे. कारण आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचं कर्ज पैशाने कधीच फेडता येत नाही. आणि ज्याच्या आईवडिलांचा हात आजही त्यांच्या डोक्यावर आहे ते या जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत. धन्यवाद.